सर्वप्रथम आपल्या सकाळ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या जो जमिनीचा कर्ब आहे तो दिवसेंदिवस कमी होत चालला आहे आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, आपला कर्ब कसा वाढला पाहिजे याविषयी आपण आज चर्चा करू। तर त्यामध्ये आपल्याला ऊस पीक जर आपण घेत असाल तर आपण जी पाचट व्यर्थ घालतो तर या पाचटीपासून आपल्या जमिनीचा कर्ब वाढविण्यासाठी मदत होते। त्यामध्ये आपल्याला खताची निर्मिती होते, जमिनीचा कर्ब वाढतो। पण पाचटीचं नियोजन कसं करायचं तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पाचटीपासून भेटणारे जे फायदे आहेत तर आपण ज्यावर खोडवा राखतो तर त्या खोडवा राखल्याच्या नंतर पाचटीपासून आपल्याला खत देखील भेटेल। पण आपल्याला ज्यावेळेस आपण ऊसाला पाणी देतो तर पाणी दिल्याच्या नंतर उन्हामुळे जे बाष्पीभवन पाण्याचं होतं ते पाचटीमुळं होणार नाही, कारण आपल्याला जो मल्चिंगचा उपयोग होईल तोच उपयोग आपल्याला पाचट करेल, त्यामुळे पाण्यामध्ये बचत होईल। त्याचप्रमाणे आपण भिजवण केल्याच्या नंतर खोडव्यामध्ये जे तण उगवतं तर या तणावर देखील नियंत्रण होईल। हे महत्त्वाचे दोन फायदे खोडव्यामध्ये सांगता येतील। पण महत्त्वाचा आपला फायदा जमिनीचा कर्ब वाढवणे। जमिनीचा कर्ब वाढवण्यासाठी आपण पाचट नियोजन कसं केलं पाहिजे तर त्यामध्ये पाचट आपली लवकरात लवकर कुजण्यासाठी आपण पाचटीचं खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर आपण खोडव्याला स्प्रिंकलरनं पाणी देणं फार गरजेचं आहे। आपण स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर पूर्ण पाचटीवर पाणी पडेल आणि खताच्या आणि पाण्याच्या संगमानं आपलं जे पाचट आहे हे लवकर कुजेल। त्याचप्रमाणे आपला दुसरा एक उपाय करता येईल, त्यामध्ये आपण जीवाणूची जरी पाचटीवर फवारणी केली आणि स्प्रिंकलरनं पाणी देऊन ओलावा ठेवला तर आपली पाचट लवकर कुजण्यास मदत होईल। हे अशा प्रकारे पाचट कुजण्यास आपल्याला नियोजन करता येईल। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। यावर पुन्हा आपल्याकडे काही उपाययोजना असल्या त्या कमेंटमध्ये सांगा, म्हणजे सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल।